याच्या अंबड तालुक्यातल्या मौजे पाथरवाला गावामध्ये मृत्यूनंतरही मरण यातना पाहायला मिळाल्या। अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यासाठी नागरिकांना गुडघाभर चिखलातून कसरत करावी लागते असंही दिसतंय आणि स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाहीये, त्यामुळे मृत्यूनंतर ही गावकऱ्यांच्या यातना संपेनात असं झालंय। खांदेकरांना चिखलामधून जाताना इतरांचा आधार घ्यावा लागत होता। ही दृश्य आपण पाहतोय आणि गावांच्या समस्यांकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सुद्धा हे गावकरी करतायत। अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, आपण ही दृश्य पाहतोय, अंत्यविधीसाठी मृतदेह नेताना सुद्धा नागरिकांची तारांबळ होतीये, काय नेमके आरोप आहेत या गावकऱ्यांचे? खऱ्या शब्दात आपण जर पाहायला गेलं तर हा जो प्रकार आहे हा अंबड तालुक्यातील मौजे पाथरवाला येथील हा प्रकार पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यासाठी नातेवाईकांना अक्षरशः चिखल तुडवत अंत्यविधीसाठी मृतदेह घेऊन जावं लागत आहे। आपण जर पाहायला गेलं तर हा धक्कादायक प्रकार जो आहे हा अंबड तालुक्यातील पाथरवाला या ठिकाणचा आहे। जे खांदेकरू आहेत त्यांना देखील इतर नागरिकांचा आधार घेऊन प्रवास करावा लागत आहे, म्हणजे मरण यातना किती असतील याचा प्रत्यय आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे। या व्हिडिओमुळे एकच थरकाप उडालेला आहे आणि आपण जर पाहायला गेलो तर मन हेलावून सोडणारी ही घटना दिसत आहे। या ठिकाणचे आमदार म्हणजे राजेश टोपे आहेत। मागील 25 वर्षांपासून ते या ठिकाणचं प्रतिनिधित्व करत आहेत। मात्र रस्त्यांची ही समस्या जी आहे ती आपल्याला सगळं सांगते आहे आणि हे बोलके दृश्य आहेत। म्हणजे 25 वर्षात अंबड विधानसभा असेल किंवा मग कणसावंगी विधानसभा मतदारसंघाचा नेमका किती विकास। नक्कीच आता काय होतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।